मागुन एकनाथ माऊली वर्णन करतात. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. सज्जनाच्या संगती केलं, संत संगती मनोमानगती. अकळावा श्रीपती हे नेपथ्य ही म्हणते, ही बी लाभवायला लागला तुमच्या नाही बरं का लागले. कारण का संतांच्या संगतीत गेलं की संतांच्या घरचं अन्न अवश्य खावं. का संतांच्या सानिध्यात परब्रह्माचं अखंड अवस्था असते. मग संतांना नाही जर दिलं तर बळच का होईना मागून घ्यावं, म्हणजे संतांसारखे आपली प्रवृत्ती आचरण होतं. अशा प्रकारे एकनाथ माऊली म्हणतात. म्हणूनच म्हणायचं, स्वर्गीचे ते अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. स्वर्गाच्या ठिकाणी सुख नाही, स्वर्गाच्या ठिकाणी जे पृथ्वी मंडळावर मिळते ते स्वर्गाच्या ठिकाणी नाही. कारण का हे गोपाळाने काला केलेला ते अन्न परब्रह्म आहे आणि ते अन्न हे पृथ्वी मंडळावर मिळतं. म्हणून अखंड आपण संतांच्या सानिध्यात राहावं, संतांची संगत करावं आणि किती वेळा जन्मावे, किती वेळा व्हावी फजित, याच्यापासून मुक्त व्हावं. अशा प्रकारे गावबा काका वर्णन करतात. कार्यासी काय नेहमी हनुमंताला बोलतोय. कारण का संतांच्या सानिध्यातलं संतांच्या घरचं अन्न खाल्लं तर सत्व बुद्धीचा विचार मनाच्या ठिकाणी वाढतो आणि आचरण शुद्ध सात्विक बुद्धीचं होतं. म्हणून संतांच्या घरचं अन्न खायचंय. तर हनुमंत म्हणतो, तुम्ही म्हणता ही खरंय, पण मी काय कुठं निघालेलो आहे? स्वामीचं कार्य करण्याकरता निघालेलो आहे. आणि स्वामीचं कार्य झाल्याशिवाय आपली उदर चिंता मांडायची नसते. हनुमंत त्या ठिकाणी बोलतो. मग काय मी म्हणतो, अन्न खायचं नसेल तर कमीत कमी पाणी तरी घ्या. उदर चिंता लक्षात घ्या. सद्गुरु वाचोनी सापडिना सोयी धरावे ते पाया आधे आले. जन्माच्या ठिकाणी अनेक सद्गुरूला शरण जावं लागतं आणि सद्गुरूचं नाम अमृत गोडी असतं, म्हणजे नाम रूपे अमृत प्राशन करावं लागतं. जर नाम अमृत गोडी वैष्णवाला दिले, योगिया साधले जीवन कळा, ती अवस्था प्राप्त करून घ्यावा लागते. आणि ती जर अवस्था आपण जर नाही प्राप्त करून घेतली आणि संतांच्या सानिध्यात नाही राहिलं आणि संतांचे शब्द जर नाही ऐकलं, त्याच्या इतका मूर्ख या त्रिभुवनात कोणच नाही आणि शेवटी नरकवास भोगावा लागतो. चिंता याच्या करता बघा, आपल्याला सकाळी उशीर झाला, स्नान करायला गेलो, पण आपण असणार पोहे खाण्याकरता गावापर्यंत इथपर्यंत आलो, पोहे खाले रामाच्या दर्शनाला गेलो. म्हणजे आपल्यासारखं ही म्हणजेच असणार आपली उदर चिंता स्वामीचं कार्य करण्याच्या आधीवर कधी मांडायची नसती. आपण आधीवर पोटोबा मग विठोबा बघतो, आधीवर विठोबा बघावा आणि नंतर पोटोबा, त्याचं महत्त्व असतं. आणि हे जर नाही कार्य केलं, बघा लक्षात घ्या, बरेच लोक गावाकडं देवपूजा उठल्या बाथरूमला जाऊन आलं की स्नान करणे, स्नान केल्या येष्टूला पिन मारणे किंवा असणाऱ्या शेगडीवर चहा कपर ठेवणे, चहा पिण्यात 10 वाजता देवपूजा करणे, ही आपली प्रथा आहे. म्हणजे आपण स्वामीचं कार्य करत नाही, मग आपल्याला काय भोगावं लागल? नरकवास आणि दुःखच भोगावं लागल. याच्यापासून लांब राहण्याकरता स्वामीचं कार्य करावं. म्हणले पूर्ण भोजन
याच्या करता हनुमंत म्हणतोय सद्गुरु सारिका असता बालेला का इतराची रेखा कोण गणे याच्याही पुढे जाऊन म्हणायचं मागे पुढे उभा राहे संभाळेत आणि तरी मारतसे एवढे माझे असणारे सद्गुरु रामचंद्र आहेत आणि त्यांचं कार्य केल्याशिवाय माझ्या पोटाची भूकाची उदर चिंता कसलीही मांडणार नाही पण त्याच्या करता असणारा काय नेहमी म्हणतो कमीत कमी तुम्ही भूक जेवण जरी नसेल करायचं तरी पाणी तरी थोडे घ्या मानसी हनुमंत बोलला गेला काळ नेमीना ऐकलं मनाच्या ठिकाणी आनंद झाला कशाला म्हणले वैर्याला विष देण्यापेक्षा गुळाने मरतोय म्हणले पाण्याच्या ठिकाणी गेला की हनुमंत आपोआप म्हणणार आहे काळ नेमीला आनंद वाटला गेला न कराव हनुमंताचं वचन सरळ काळणीने ऐकलं धन्य म्हणजे तुम्ही स्वामींची भक्ती करण्यात श्रेष्ठत्व आहे तुमचं मग मी सांगतो मी तुम्हाला कसलाही आग्रह करणार नाही तुमची पाणी घेण्याची इच्छा आहे मी सांगतो तसं तुम्ही ऐका हनुमंताला बोलला गेला तिचे निर बघा 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 म्हणले समोर असणार तळे म्हणले आणि शुभ्र जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याच्याजवळ निर्मळ पाणी म्हणले आणि ते पाणी पिलं अंतकरण निर्मळ होत आहे आणि दिसण्याची वृत्ती निर्माण होते बरोबर तुम्हाला औषधी सापडाल हनुमंताला काय नेहमी बोलला गेला विश्वासी मानसी माणसाची परिस्थिती अशी असते विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता ज्याचं त्याचा विषय भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी लीन झालं कपट वृत्ती कसलीही राहत नाही आणि तशा प्रकारे हनुमंताची स्थिती होती मनाच्या ठिकाणी कपट नव्हतं जो समोरचा व्यक्ती सांगल त्याला मान्य देणारा असा हनुमंत होता विश्वास रचला गेला तो नर महादुराचारी साधूच्या शब्दावर विश्वास जो पुरुष ठेवत नाही पुरुष म्हणण्यापेक्षा जो नरदेह अवस्थेच्या ठिकाणी आला आणि त्याच्यात कातुष्ट वाईट बुद्धीचा पापिष्ट दुराचारी या त्रिभुवनाच्या ठिकाणी माणूस कोणच नाही त्याच्या करता संताच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा प्रत्येक शब्दावर त्यांचा विश्वास द्यायचा आणि सेवा करावी अशा प्रकारे माऊली म्हणतात हे वचन म्हणूनच म्हणायचं आपण भाव ठेवायचे ते भाव ते देव म्हणजे जिथं भाव तिथं देव निर्माण होतो आणि तशा प्रकारे हनुमंतानं या असणाऱ्या राक्षसाच्या शब्दावर भाव ठेवला गेला आणि पाणी पिण्याकरता सरोवराकडे निघाला गेला आणि हनुमंत असणारा विश्वास ठेवून पाण्याच्या ठिकाणी गेला बर का पाण्याच्या ठिकाणी गेला आणि पाण्यात शिरल्याबरोबर असणारा एक असणारा उजवा पाय टाकला आणि टाकल्याबरोबर हनुमंताच्या पायाला धरलं आणि त्याचं वर्णन ऐकलं